त्यांनी 10 वर्ष खासदार म्हणून नेतृत्व केलं ते आदरणीय एटी नाना पाटील साहेब यांचा आपण संपर्क साधण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहोत। 2 दिवसापासून ह्या एरंडोल पहाडा आणि भडगाव मतदारसंघात एक चर्चेला खूप वेगवेगळ्या प्रकारात ऊत आलेले आहे आणि इथले जे काही आजी माजी आमदार आहेत ते फेक अफवांमध्ये खूप जबरदस्त पुढे गेलेले आहेत। त्या अनुषंगाने जनतेत एक संभ्रम निर्माण झाला होता एटी नानांच्या बाबतीत की नानांनी कोणाला तरी पाठिंबा दिला। मित्र त्या संदर्भात आपण प्रत्यक्ष आलेले आहोत एटी नाना पाटील यांच्याशी जाणून घेऊ की नानासाहेब आपली उमेदवारी कायम असणार आहे ना। बघा, मी सुरुवातीलाच माझ्या याच्यात सांगितलं, मी जनतेने मला सांगितल्याने मी माझी उमेदवारी केलेली आहे आणि जनतेने ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे आणि जनता ही निवडणूक लढते। त्यामुळे या दोघांची किंवा सर्वांची पायाखालची वाळू घसरते म्हणून हे अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहे। मी जनतेसमोर आवाहन करतो, मी अपक्ष उमेदवार आहे, माझी निशाणी ऊस शेतकरी आहे। मला कोणीही दगाफटका दिला तरी मी स्वतः एकटा फिरेल, पण मी निवडणूक लढणार। यांच्या पायाखालची वाळू घसरली, यांच्याकडे तमाम लोकांना विकत घेण्याचं त्यांचं षडयंत्र चाललेलं आहे। हे जनतेला विकत नाही घेऊ शकत। मी निवडणूक उभा आहे, प्रचार चालू आहे, माझ्या पारोड्यामध्ये रॅल्या चालू आहेत, एरंडोलमध्ये प्रचार चालू आहे। मी आज कासोदा येथे जातो आहे आणि अशा कुठल्याही अफवांवरती मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो, अशा अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि मी जनतेचा उमेदवार आहे, मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो। मित्र, नानासाहेबांनी सांगितलं की माझी उमेदवारी कायम असणार आहे। नानासाहेबांचा नावाचा ज्या उमेदवारांनी धसका घेतलेला आहे, तर अशा कुठल्याही अफवांना आणि अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये अशी नानासाहेबांनी विनंती केलेली आहे। गावाकडची बातमीसाठी विठ्ठलराव मराठे न्यूज 24 जळगाव।